नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी जर का शेतकऱ्याला सर्वात जास्त प्रॉब्लेम जर का कपाशीमध्ये फेस होत असेल तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पातेगळ होते। सप्टेंबर महिन्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांची पातेगळ मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे। पाहिजे तशी सेटिंग होत नाही आहे। कपाशीला जर का आजच्या कंडिशनमध्ये बघितले तर फक्त 5 बोंड, 7 बोंड, 8 बोंड, 10 बोंडे किंवा जास्तीत जास्त 20 बोंडांपर्यंत सेटिंग आहे, पण जास्तीत जास्त पातेगळचा प्रॉब्लेम सर्व शेतकरी फेस करत आहेत। तर या गोष्टी कशामुळे होत असतील? मोठ्या प्रमाणात पातेगळ सध्या चालू झाली आहे व त्याच्यावरती आपल्याला उपाय काय करावा लागेल व कशामुळे आपल्या लवकरात लवकर बोंड सेटिंग होतील। आपण जर आपल्या जवळचे प्लॉट जर का बघितला तर आज इथे बघू शकतो तर सर्व इथं पूर्ण सेटिंग झालेला प्लॉट आहे। त्याची सेटिंग कशामुळे झाली असेल याच गोष्टी सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्याच्याकरता व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलला जर का पहिल्यांदाच आले असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन जे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ममदापूर या ठिकाणी आलेलो आहे। या कॉटनच्या कपाशीला बऱ्यापैकी आपण 2 चमत्कारचे स्प्रे दिले होते। तर त्या चमत्कारचा स्प्रे झाल्यानंतर या प्लॉटमध्ये काय ऑब्झर्वेशन दिसून आले हेच बघण्यासाठी आपण इथं आलोय। तर तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं सेटिंग झालेली आहे। सेटिंग फक्त सांगायची म्हणजे तर फक्त खाली सेटिंग नाही झालेली। तुम्ही इथं बघा, आपण इथे थोडे पानं तोडले व इथं तुम्हाला सेटिंग दाखवते। बऱ्यापैकी सर्व ठिकाणी फक्त तुम्हाला बोंड्या लदबद दिसत आहेत। तिकडे पण बघा, सर्व ठिकाणी बोंड्यांची सेटिंग झालेली आहे। आजची तारीख जर का सांगायची गेली तर आज बऱ्यापैकी 12 सप्टेंबर 2025चा हा प्लॉट आहे। या स्टेजला बऱ्यापैकी शेतकरी फेस करतोय फक्त पातेगळचा प्रॉब्लेम। पण ज्या शेतकऱ्यांचे 2 ते 3 चमत्कारचे हात झालेले आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यांची बऱ्यापैकी खांद्यापर्यंत म्हणजे जे शेंड्यापर्यंत आहे त्या बोंडांची सेटिंग झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, नवीन फुलसुद्धा लागतंय, पातंसुद्धा लागतंय, पण बऱ्यापैकी शेंड्यापर्यंत त्यांची बोंडांची सेटिंग झालेली आहे। व प्रत्येक शेतकरी प्रॉब्लेम जे फेस करतोय तर त्यांचे फक्त खालचे 5 किंवा 10 बोंडे सेटिंग आहे, वरती त्यांची सेटिंग झालेली नाही आहे। जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे जर का कपाशीची सेटिंग करायची असेल तर तुम्हाला प्रति लिटर पाण्याला 2 ते 2.5 ml जर का तुम्ही चमत्कार आपल्या प्लॉटवरती जर का स्प्रे केलं तर बऱ्यापैकी सर्व जे पाते लागलेले आहेत त्याची तुमची पूर्ण सेटिंग होऊन जाईल। तुम्ही इथे झाडं बघू शकता। आता याची तुम्ही सेटिंग बघा, इथंच नाही की आपण तुम्ही म्हणसाल की साहेब एक झाड दाखवत आहे, तुम्ही इथं बघा, इथं पण तुम्ही एकदम शेवटच्या टोकापर्यंत जर का बघितलं तर तुम्हाला वरती पातं दिसतंय, फुल दिसतंय आणि शेवटच्या टोकापर्यंत इथं सेटिंग झालेली आहे। इकडनं बघा, आणि इथं खाली जर का बघितलं तर खाली तर पूर्ण बोंड्या सेटिंग झालेल्या आहेत। परत तुम्ही इकडे समोर येऊ शकता, इकडे बघू शकता तुम्ही एकदम शेंड्यापर्यंत पूर्ण बोंड्यांची सेटिंग झालेली आहे। आज जर का एका झाडाला जर का बघितलं तर बऱ्यापैकी 70 बोंडी, 80 बोंडी, 90 बोंडी इथपर्यंत प्रत्येक झाडाला ही सेटिंग झालेली आहे। त्याच्या मागचं कारण काय तर काही ह्या प्लॉटवरती आजपर्यंत 3 चमत्कारचे हात झालेले आहेत। तर आपण चमत्कारचा जर स्प्रे घ्यायचा असेल तर आपला 45 दिवसाला स्प्रे केला पाहिजे, दुसरा 65 दिवसाला गेला पाहिजे आणि तिसरा 85 दिवस होता त्या स्टेजला आपला चमत्कारचा हात गेला पाहिजे। प्रति लिटर पाण्याला 2 ml ते 2.5 ml चा आपला चमत्कारचा स्प्रे गेला असेल। सुरुवातीला जो 45 दिवसाचा आपण स्प्रे घेतो तो तुम्ही 1.5 ते 2 ml ने जरी घेतला तरी चालेल, पण जो नंतरचा स्प्रे होतो जो की 65 दिवसाचा आणि 85 दिवसाचा तो प्रत्येकाने 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ml या प्रमाणातच चमत्कार आपल्या प्लॉटला गेलं पाहिजे। तेव्हा हे तुम्हाला सर्व फीडबॅक दिसून येतील। बऱ्यापैकी शेतकरी 1 ml, 1.5 ml, 2 ml पर्यंत चमत्कारचा डोस घेतात 1 लिटर पाण्याला। पंपाला जर का सांगायचं गेलं तर 25 ml आणि 30 ml इथपर्यंत डोस घेतात। त्याच्यामुळे त्यांना पाहिजे तसे रिझल्ट आपल्या प्लॉटवरती दिसून येत नाही। तुम्ही जर का प्रॉपर जर का डोस घेतला 1 लिटर पाण्याला 2 ml या हिशोबाने म्हणजे 40 ते 50 ml या हिशोबाने जर का डोस घेतला तर नक्कीच 100% तुम्हाला अशी सेटिंग पाहायला भेटेल। सेटिंग फक्त खालीच नाही तर तुमची सेटिंग ही पूर्ण शेंड्यापर्यंत होईल। भरपूर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असतो की शेंड्यापर्यंत तुमची बोंडी सेटिंग होत नाही। जर का चमत्कारचा स्प्रे घेतला तर पूर्ण शेंड्यापर्यंत बोंडी सेटिंग होती। आते टाइम तुम्ही शेवट खालपासून बघा, खालचं सुद्धा बोंड सेटिंग आहे एकदम बुडातलं, हे तुम्ही सर्व बघा पूर्ण बुडातले बोंड सेटिंग आहे। आणि शेंड्यापर्यंत जरी का आले असे स्टेप बाय स्टेपवरती तर तुम्हाला शेंड्यापर्यंत सुद्धा बोंड सेटिंग आहे। म्हणजे ज्यावेळेस कापूस हा ज्यावेळेस फुटणीला येणार, ज्यावेळेस आपण कापूस वेचायला येतो त्यावेळेस खालचं बोंड, बुडातलं बोंड आणि हे जे शेंड्यातलं बोंड आहे हे ॲट ए टाइम तुम्हाला फुटायला दिसणार। म्हणजे तुमची वेचणी फक्त 1 ना 2 वेचणीमध्ये तुमचा पूर्ण जो कपाशीचा प्लॉट आहे हा पूर्ण वेचून होईल। म्हणजे शेतकऱ्याला 2 ते 4 किंवा 5 वेळेस कपाशीच्या प्लॉटमध्ये यायला सुद्धा गरज पडणार नाही। ॲट ए टाइम तुमचं 2 वेचण्यांमध्ये पूर्ण कापूस सुद्धा वेचून मोकळं होईल व तुम्हाला जे नेक्स्ट पीक घ्यायचे, नंतरचं पीक घ्यायचे त्याच्यासाठी तुमचा प्लॉट सुद्धा रेडी होऊन जाईल। तर अशा प्रकारचे चमत्कारचे बेनिफिट आहे। चमत्कार बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल, घरडा केमिकलचं हे चमत्कार येतं। त्याचा डोस जर का सांगितला गेला तर 1 लिटर पाण्याला 2 ते 2.5 ml घ्यायचा। तर तुम्ही आता इथं सेटिंगही बघू शकता। आणखी आता इकडे बघा, आता ह्या फांदीला सेटिंग बघा तुम्ही, फक्त पूर्ण बोंड्या सेटिंग झालेल्या आहेत। टोटल बऱ्यापैकी सेटिंग ही झालेली आहे। तुम्ही शेंड्यापर्यंत बघू शकता, हे बघा इकडं पूर्ण शेंड्यांपर्यंत सेटिंग झालेली आहे। तुम्ही कुठं जरी बघायला गेले
तर तुम्हाला सर्व प्लॉटमध्ये पूर्ण शेंड्यापर्यंत सेटिंग दिसते. खाली बघा आणि वरती बघा. तर अशा प्रकारे चमत्कार आपल्या प्लॉटवरती काम करतं. तुम्ही इथे बघू शकता 2 पेऱ्यांमधलं अंतर कमी झालं, पाते जवळजवळ लागले, बोंड जवळजवळ लागले. याचा खरा जर का यूज सांगायचा म्हणला तर सर्वात जास्त सेटिंग होती तुमच्या 2 पात्यांमधलं आणि बोंडांमधलं अंतर कमी होतं, 2 फांद्यांमधलं अंतर कमी होतं आणि सर्वात जास्त गर्द हिरवेपणा तुमच्या पानाला येतो. त्याच्यामुळं झाडामध्ये अन्न जास्त तयार होतं आणि जेवढं जास्त अन्न तयार होईल त्याच्यामुळं सर्वात जास्त बोंडसुद्धा सेटिंग होतील. लवकरात लवकर तुमचं पात्यांचं रूपांतर बोंडामध्ये सुद्धा होऊन जातं. अशा सर्व चांगल्या प्रकारचं काम हे घरडाचं चमत्कार आपल्या कपाशी पिकावरती करत असतं. कपाशीच नाही तर प्रत्येक ज्या झाडाला फळ लागतं अशा प्रत्येक झाडावरती तुम्ही चमत्कारचा हा स्प्रे घेऊ शकता. अतिशय चांगल्या प्रकारचं वर्किंग करते. बऱ्यापैकी सर्व पिकावर अतिशय सुंदर रिझल्ट येतात. कपाशीला तर बघायचं कामच नाही. वन साईड प्रत्येक शेतकरी एक वेळेस जर का तुम्ही चमत्कारचा अनुभव घेतला तर वर्षानुवर्ष दरवर्षी तुम्ही आपल्या कपाशी पिकावर 100% चमत्कारचा स्प्रे घेणारच. हा आजपर्यंत आलेला प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव आहे. त्याच्यामुळे नक्कीच एक वेळ का होईना आपल्या कपाशी पिकावरती एक वेळ चमत्कार यूज करून बघा. तुम्ही कायमस्वरूपी हा प्रोडक्ट लक्षात ठेवाल व आपल्या उत्पादन वाढीसाठी नक्कीच प्रत्येक पिकावर तुम्ही चमत्कार नक्की यूज करसाल. व्हिडिओ जर का आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचा आणि चॅनलला जर का प्रथमच आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.